अधिकाऱ्यांशी बोललो. तिथले DYSP सिकमध्ये गेलेले आहेत. तर त्यांचं 4 आमच्या इकडच्या DYSP त्यांच्याशी मी बोललो. तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे तो ते कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणं नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये ह्याच्या आहारी गेलेला आहे. आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर आडगे का सागडे माझी जी माहिती तर सागडे आहे. तर हे एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहे आणि काहीतरी संदल तिथं कार्यक्रम होता संदलचा. त्या संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचं त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधीत. त्याच्याकडं कदाचित शिल्लक असतील ते आणले. हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य. परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागं कोणी आहे का तर काही नाही. मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला लगेच सोशल मीडियावरती ते काय म्हणतात जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल, कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय काचेच्या बांगडीसारखा आहे. कुणी जिलेटिनचा व्यवसाय करणारा कोणी त्याला जिलेटिनचे हे देईल असं मला काय वाटत नाही. हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेचं ते 4-2 काही शिल्लक असतील आणि ते हे दोघं जण पूर्ण नशेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम. मुस्लिम एक्सप्रेस, आपकी आवाज आपकी ताकत.